नमस्कार. आपण मागच्या व्हिडिओत पाहिलं की दशरथ हा मदनं भ्रमावस्थेत, मदनं उन्मादाच्या अवस्थेत आणि मदनं नॉर्मल अवस्थेत येऊन त्याचं वात्सल्य, त्याचं राम, सीता आणि लक्ष्मण यांच्याबद्दलचे त्याचे अभिप्राय अतिशय समर्पक शब्दात मांडलेले आहेत. आणि त्यावेळेस तो आपल्यासारखा नॉर्मल पण दाखवला आहे. तर ही त्याच्या मनाची जी आंदोलनं आहेत ही दुःखातिरेकानी धक्का जो मानसिक बसलाय त्यांनी, सगळी जी मनाची तोल जो ढळतो त्यामुळे झालेली अवस्था आहे. अतिशय प्रामाणिकपणे किंवा स्वाभाविक ज्याला म्हणू की अशीच अवस्था होते ती त्यांनी रंगवलेली आहे. आणि कौसल्या आणि सुमित्रा या दोन्ही राण्या त्याच्यातनं राजाला बाहेर काढायचा अयशस्वी प्रयत्न करत आहेत. तर करत आहेत पण त्यांना यश येणं खूप अवघड आहे. आता राम, सीता, लक्ष्मणाबद्दल थोडंसं विचारल्यावर ते माझ्याबद्दल काही बोलले का असं वगैरे तो विचारणार आहे. आणि तो सुमंत्राला म्हणतो, भ्राता सुमंत्र, जवळच रोजचा बरोबरीने एकत्र असलेले ते असल्यामुळे तो सारथीला म्हणतो, बंधू सुमंत्र, माझा ज्येष्ठ राम कुठे आहे रे? पुत्र ज्याला प्रिय आहे अशा सुमंत्रा, तुझा तो ज्येष्ठ पुत्र राम कुठे आहे? बघा, मी तुम्हाला म्हटलं ना की संबंध रामाचे कंचुकीशी सुमंत्राशी खूप चांगले आहेत. क्वते ज्येष्ठो राम प्रिय सुत सा क्व दुहिता, तुझी ती लाडका राम आहे. तसंच ती जी सीता आहे ना, कशी आहे ती? तर विदेहानां भर्तुः, विदेह देशाच्या राजाची कन्या. देशवाचक प्रदेशवाचक शब्दांना बहुवचन वापरलं जातं म्हणून विदेहानां म्हटलेलं आहे. ती कुठे आहे, कशी आहे ती? गुरुजनांच्या ठाई निरतिशय भक्ती आहे. मी म्हटलं ना की कुलवधू म्हणून जगणारी ती आता सासू सासऱ्यांविषयीचा कर्तव्य भाग हा प्रार्थना करून बाजूला सरून पतीबरोबर गेलेली आहे. तर ती कुठे गेली आता? आणि तो सुमित्रा पुत्र लक्ष्मण तरी कुठे आहे का? तर हत पितृकम आसन्न मरणम, आपला कमनशिबी असा जो मरण जवळ येऊन ठेपलेला आणि सगळ्यांना सकल जन शोकार्णव करम, अतिशय साधित्राय विशेषणे जे मरताना दिसू नये ना ते दशरथाला सगळं दिसते. वैभव गेल्याचं त्याला काही वाटत नाही. त्याचा पुत्र गेला, त्याचे दोन्ही पुत्र वनात चाललेले आहेत आणि घरामध्ये एक अप्रिय, कुलाला थोडंसं कलंक लागणारी ही जी घटना घडलेली आहे, तो शोक त्याला न सांगता मुलं बाळ निघून गेलेली आहेत. तो सगळा शोक त्याला अनावर झाला. आणि इथे राजा असून अचल सामर्थ्य असूनही सगळं ढळून पडलेलं आहे, गळून पडलेलं आहे त्याचं धैर्य. आणि तो म्हणतो, सगळ्या लोकांना शोकाच्या समुद्रात बुडवणाऱ्या अशा माझ्याबद्दल काहीच काही सौमित्र म्हणजे लक्ष्मण, राम, सीता बोलले नाहीत का रे? हा शब्द आहे ना, सज्जन लोक असतात ना, ते आपला अपराध 4 लोकात प्रकट करतात. असं म्हणतात की पुण्य लपवावं, पाप करूही नये, आणि झालं असेल तर 4 लोकात प्रकट करावं. आपला एखादा गुण वेळ पडली तर 4 लोकात माफी मागायला लाज नाही वाटली पाहिजे, म्हणजे मनाची निर्मलता वाढते. साधारणपणे मनुष्य मरणपंथाला लागला की, किंवा त्याला आता समजलं की आता आपली हिशोबवर होणार आहेत, तर भले वाईट लोक सुद्धा तेव्हा काही प्रांजळपणे, काही प्रायश्चित्त घेण्याच्या हेतूने आपल्या मनातला पाप कबूल करतात. राजा तसा पापी नव्हताच, पण त्याला असं वाटतंय की मी वचन दिलं, त्याचा गैरवापर पत्नीने केला आणि त्यांनी माझ्या मुलाबाळांना हे भोगावं लागलं, म्हणजे अप्रत्यक्षितता सगळ्याला मीच जबाबदार आहे, हा सल त्याला खूप त्रास देतोय. आणि म्हणून मी सगळ्या प्रजाजनांसकट सगळ्यांना, जे मी त्यांना शोक समुद्रात बुडवलेला आहे, अशा मला या माझ्या मुलालेकरांनी काहीच निरोप दिला नाही का रे माझ्यासाठी? आता सुमंत्र म्हणतो, असं अमंगळ बोलू नका, तुम्ही लवकरच त्यांना पाहणार आहात. आणि मग मी तुम्हाला जसं म्हटलं तसं राजा अनेक गोष्टींची चौकशी करत असताना सुमित्रा जी आहे ती त्याला म्हणते, सुमंत्रा, पुष्कळ वल्कलांनी अलंकृत झालेली असून सुद्धा मोठेपणाने वागणारी समजूतदार आणि पतीची सहधर्मचारिणी सीता आमच्या बाबतीत, महाराजांच्या बाबतीत खरंच काहीच नाही बोलली.
माणसाला आशा असते, काहीतरी निरोप तरी दिला असेल, काहीतरी उल्लेख तरी केला असेल. आपलं स्मरण कधीच होणार नाही का यांना 14 वर्षात? असं काही आहे का? ते रागवलेत का? ते नाराज आहेत का? एकही शब्द निरोप नाही का सांगता येत? या भावनेनी सुमंत्र असं म्हणतो. नाही, त्या सगळ्यांनी महाराजांना असं तो सांगायला लागला तर म्हणतो, सगळ्यांनी वगैरे काही नाही, प्रत्येकाचं नाव घेऊन आम्हाला सांग. आलं लक्षात? सगळ्यांनी वगैरे काही नाही, व्यक्तिशः प्रत्येकाचं नाव सांग. कोण काय म्हणालं, कोण काय म्हणालं. कारण त्यांचे बोल हे आता त्याला कर्णामृत होणार आहे, त्याला श्रोत्रपेय वाटणार आहे, त्याला ते एक रसायन किंवा चैतन्य देणार आहे आणि हृदयाला, त्याच्या मनाला खूप मोठे टॉनिक मिळणार आहे. म्हणून तो पुन्हा पुन्हा म्हणतो. तेव्हा सुमंत्र बोलायला लागतो की चिरंजीव राम असं म्हटला की हा म्हणणार राम नुसतं उद्गारलं तरी स्पर्श झाल्यासारखा वाटतो. लक्ष्मण हा लक्ष्मण आहे, तो असं म्हटला. असं सांगताना आयुष्मती सीता जनकपुत्री, ती वैदेही, असा तो क्रम घेतो. राम, लक्ष्मण, सीता. तिथे राजा सावध झालेल्याची जाणीव होते. तो म्हणतो राम लक्ष्मणयोर मध्ये तिष्ठतु तत्रापि मैथिली बहुदोषा आणि अरण्यानी सनाथा एषा भविष्यती. सांगताना सुद्धा कुलवधू वनात गेली याचं फार मोठं दुःख आहे. त्याचा अप्रत्यक्ष आपल्याकडे त्याचं तो दायित्व घेत आहे, त्याचा सल त्याला त्रास देत आहे. पुत्रवियोगाच्या दुःखाने मरणासन्न झालाय, पण तेव्हा म्हणतो तू उल्लेख करताना सुद्धा क्रम बरोबर सांभाळ की आधी राम, मग मध्ये सीता आणि मग लक्ष्मण. कारण ती स्त्री आहे, तिचं संरक्षण करणं आपल्या कुलवधूचं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून बोलताना सुद्धा असं म्हणाने, वनात सुद्धा त्यांनी असंच जावं. कारण बहुदोषा आणि अरण्यानी सनाथा एषा भविष्यती. खूप हिंस्र शापद असतात, राक्षस असतात, खास खळगे असतात, विषम रस्ते असतात. कोणतंही संकट जर तिच्यावर आलं तर ते येण्याआधी ते दूर करणारा पुढे राम आहे आणि मागून काही आलं तर लक्ष्मण आहे. अशी ती सुरक्षित असावी हे बहिरंगाने दिसलं. आणि बहुदोषा आणि अरण्यानी रावण तिथेच आलेला आहे. मरीचानी हरिणाचं रूप घेऊन तिथेच फसवणूक केलेली आहे. सनाथा एषा भविष्यती, यामध्ये खूप भाव लपलेला आहे की पुढे ज्या घटना घडणार आहेत त्याचा उच्चांक दुर्घटनांचा, म्हणजे सीता नाथापासून वेगळी झालेली आहे आणि रावणाने पळून नेली आहे. खरोखर ती त्या क्षणी जवळ नाथ नसलेले अनाथ एका रावणाच्या दुष्कृत्याने, एका मारीच्याच्या हरणाचं रूप घेऊन येण्याने, या सगळ्या गोष्टींनी रामायणात आपण पाहिलं. इथे काही बदल होणार आहेत आणि त्या बदलामध्ये आपल्याला पुन्हा सीता अपहरण रावणाने केलेलं दिसणार आहे की जे महत्वाचं संकट आहे. आणि या व्यतिरिक्त काही संकट येऊच शकतात आणि मग सीतेला काही त्रास होऊ नये म्हणून असं नाही म्हटलं की ती सुरक्षित राहो, सनाथा असं म्हटलंय. आणि खरंच पुढे एक दुःखाची चाहूल लागली तसं पुढे ती नाथापासून बिचारी विलग होणार आहे आणि रावण तिला पळवून नेणार आहे. ठीक आहे, सुमंत्र म्हणतो ठीक आहे. आणि मग राजा पुन्हा पुन्हा त्याच मूडमध्ये जातोय आणि त्यांना म्हणतोय मला आलिंगन द्या. मी माझे संपत चाललेलं आयुष्य आहे, तुमचं आलिंगन आहे, त्याने मला अमृत स्पर्श झालाय किंवा अमृत प्राशन करतोय असं वाटतंय. आणि मग शृंगेरपूरला गेल्यावर या तिघांनी काय केलं ते सुमंत्र सांगताना म्हणतो, तिघही रथात उतरले, महाराजांना मस्तक झुकवून त्यांनी वंदन पण केलं. आणि निरोप देताना त्यांची अवस्था काय झाली, कमप्यर्थम चिरं ध्यात्वा वक्तुम प्रस्फुरिता धरा. मनात काहीतरी, कारण भेटले नाहीत ना, तर मनात काहीतरी प्रत्येकाच्या होतं की असा असा निरोप द्या. आणि तो मनातच राहिला, कारण बाष्प स्तंभित कंठत्वाद, त्यांचे ओठ थरथरत होते, त्यांना बोलता पण येत नव्हतं आणि कंठ गदगद झाला. आणि अनुक्त्वा एव वनं गता, माता पित्यांच्या वियोगाचं त्यांना दुःख झालं असेल, त्यांना एकटं टाकून जावं लागतं याचं दुःख झालं असेल. वनात जाण्याचं दुःख तिघांनाही नाही आहे, पण 14 वर्ष पित्याला भेटता येणार नाही तर वनप्रस्थाला देऊन युवराजपद घ्यायला तयार नसता झाला राम. या सगळ्याचं दुःख
त्यांना होणार आहे. आणि ते झाल्यामुळे त्यांच्या मनात हे विचार आल्यामुळे गदगद कंठ झाला आणि काहीही न बोलता ते निघून गेले. मौन ही एक वेगळीच प्रभावशाली शक्ती आहे. या मौनाच्या गाभारात जर अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्वाचं चिंतनशील असेल ना व्यक्ती, तर तिच्या मौनातून काही स्पंदनं जी बाहेर बिखरतात, पसरतात, त्यांनी अत्यंत सकारात्मक, पवित्र, मंगल शक्ती प्रस्फुरित होते. आणि सत्पुरुषांच्या मौनातनं असंच मौनामधूनही खूप दिव्यत्वाने आशीर्वाद मिळतात. हेच जर कापुरुष किंवा दुष्ट चिंतनाचे असतील तर त्यांच्या मौनाचा गाभारा हा संपूर्ण काय म्हणू आपण ज्याला, धातूचा असेल तर गांजलेला असेल, लाकडाचा असेल तर कुजलेला असेल, मातीचा असेल तर तो संपूर्ण भिजलेला फिजलेला भुसभुशीत झालेला असेल, की ज्यामध्ये राग, द्वेष, लोभ, मोह, मद, मत्सर या सगळ्यांची जळमट असतील आणि किडे मकोडे तिथे घोंगावत असतील. हे जे मौन आहे ना, यामध्ये नेहमी चांगुलपणा असतो असं नाही, पण यामध्ये चांगुलपणा असेल तर आशीर्वाद असेल. इथे रागद्वेष नाही आहेत, पण इथे खूप मोठं दुःख आहे. आणि ते दुःख असं की पित्यांना, माता पित्यांना 14 वर्ष आपण भेटणार नाही, त्यांची सेवा करू शकणार नाही. ज्या क्षणी आईवडिलांना गरज असते ना मुलाबाळांची, त्या क्षणी मुलांना बाहेर निघून जावं लागणं हे जसं माता पित्यांना त्रासदायक असतं ना, ते आजच्या पिढीला हे माहिती आहे की ते त्या नवयुवकांनाही खूप दुःखदायक वाटत असतं, पण ते त्यांना करावं लागतं. त्यांचं पोट भरायचंय कर्तव्य म्हणून. त्याचप्रमाणे या तिघांना जावं लागलेलं आहे. कुलकीर्तीसाठी, वचनपूर्तीसाठी, पित्यांनी दिलेलं वचन निभावण्यासाठी, मातेने सांगितलेली आज्ञा पाळण्यासाठी, हे सगळं करण्यासाठी त्याला जावं लागलं. पत्नी धर्म म्हणून ही पण गेलेली आहे, सीतामाता पण बरोबर गेली आहे. आणि जी सगळं काय म्हणू, सगळ्या विश्वातलं बंधुत्वाचं जे प्रेम आहे निर्व्याज, ते प्रेम म्हणजे साक्षात हा जो लक्ष्मण आहे तो पण गेलेला आहे. तर ते तिघं काही, त्यांना जाताना कर्तव्यपूर्तीचा फक्त आनंद आहे, पण माता पित्यांबद्दलची काळजी आहे, त्यामुळे ते काहीही बोलू शकलेले नाहीत. आणि अनुक्त्वा एव, बोलायची इच्छा असून सुद्धा न बोलू शकल्यामुळे, एकही शब्द न उच्चारताच ते गेले. तर मी तुम्हाला काय निरोप सांगणार. आणि मग हे ऐकल्यावर पुन्हा तो मूर्छेत जातो दशरथ मुनी, आणि मग उन्मादावस्था प्राप्त झालेली आहे. आणि तो म्हणतो की कौसल्य मला स्पर्श कर, मला तू डोळ्यांनी दिसत नाहीस. हळूहळू इंद्रिय शक्ती क्षीण होत जाते, कारण त्या इंद्रियांबरोबर मन नाहीये, त्या इंद्रियांबरोबर मन आता नाहीये. आणि म्हणून तो म्हणतो, मग मन गेलं कुठे, तर तो म्हणतो अंगम स्पृशमे कौसल्ये न त्वाम पश्यामी चक्षुषा. डोळ्याचं काम जर बघणं आहे तर समोर कौशल्य असून हा असं म्हणताय मी तुला डोळ्यांनी दिसत नाहीस मला तू, कारण ज्या सगळ्याच्या मागे चैतन्य तत्व असतं ना, की ज्याच्यामुळे नेत्र बघू शकतो, श्रोत्र ऐकू शकतो, जिव्हा स्वाद घेऊ शकते, त्वचा स्पर्शाची अनुभूती करू शकते, नंतर नासिका गंधाची अनुभूती करू शकते, ते जे परमचैतन्य तत्व आहे ना, ते हळूहळू हळूहळू निस्तेज होत चाललेलं आहे. म्हणून या वाक्याला काय अर्थ आहे असं वाटून नाही घ्यायचं. प्राण जाण्याच्या वेळची ही अवस्था आहे. आणि हे प्राण एरवी साध्या माणसाला मरण येताना ते प्राण जाणार तेव्हा केवढी झटापट होते, किती अवघड असतं. हे तर दुःखातिरेकामुळे सगळी घडलेली घटना आहे. म्हणून तो म्हणतो मन आहे कुठे, ते रामाकडे गेलं. राम नाही ना येणार, मी जातो. रामम प्रति गता बुद्धी अद्यापि न निवर्तते. माझं मन तिकडे गेलं, माझी बुद्धी तिकडे गेली, ते मला तू दिसत आहेस पण डोळ्यांनी दिसत नाहीयेस. तू मला अंगाला स्पर्श कर, तू इथे आहेस मला जाणवतंय, पण मी तुला बघू शकत नाही, कारण माझं मन नाही, आणि माझा प्राण तिकडे गेलाय, तिकडे मन धावलंय, म्हणजे रामाकडे मन धावलंय. आणि असा त्याला असं वाटतं की कौसल्य, मी एक स्वप्न पाहिलं होतं ग. राज्ये म्हणजे आता बोलताना तो कौशल्यापेक्षा रामालाच म्हणतो, पुत्र राम यत् खलु मया संततम चिंतितम राज्ये त्वाम अभिषिच्य सन्नरपतेः लाभात कृतार्थाः प्रजाः. राज्यात तुला अभिषेक करायचा आणि उत्तम योग्य सुयोग्य असा राजा
माझ्या पुत्राच्या रूपाने प्रजेला मी अर्पण केला, म्हणजे मी प्रजाचं हितदक्ष अशी व्यक्ती दिली, म्हणजे मी त्याही ऋणातनं बाजूला होऊन धन्य होणार होतो. आणि असं करून त्वच सहजान, सहज म्हणजे बरोबर जन्माला येणारे म्हणजे भाऊ, तर तुझ्या भावंडांना समान असा मी वाटणी करून देणार होतो. आणि किती आदेश आणि ती कर, म्हणजे तू सगळे जे तुझे भाऊ आहेत त्यांच्यात तूच समान राज्यवैभवाची वाटणी कर असं सांगून तपोवनम इतो गंतव्यम, आणि मग मी वानप्रस्थाश्रमाला जायचं जे रघुकुलाचं ब्रीद आहे. असं मी विचार करत असताना कैकईनं तत् अन्यथा कृतम निःशेषम, एका क्षणार्धात कैकईमुळे सगळं होत्याचं नव्हतं झालं रे रामा. आणि तो सुमंत्राला निरोप देतो, जा कैकईला जाऊन सांग. कधी कधी ना आत्म्याचं आक्रंदन असतं, त्या आत्म्याचे क्लेश असतात. ठरवतो की नाही असं बोलायचं जे योग्य आहे, न्यायाला धरून तरी हे उच्चार करायचे नाहीत, तेव्हा ती व्यक्ती वाणीने विचार करून बोलत नसते. तो आत्म्याचा हुंकार बाहेर प्रकट होतो, अभिव्यक्त होतो, आणि तो म्हणतो कैकईला सांग तो राम गेला ग बाई, राम गेला. कारण आता त्याला खात्री झाली आहे राम गेला म्हणजे आता 14 वर्ष येणार नाही. एक वेडी आशा होती तीही संपली. प्रियंतेस तू होऊ दे ग बाई, तुझं भलं होऊ देत. त्यक्ता अहमपि जीवित, ही सांगितलं त्याने, मी सुद्धा प्राण सोडत आहे. क्षिप्रम आनीयताम पुत्रहा, आणि ताबडतोब तुझ्या मुलाला घेऊन ये, आणि पापम सफलम अस्तु इति, आणि तुझी जी पाप बुद्धी आहे, तुझ्या मनात जे दुर्विचार आहेत ते एकदा फळू देत. एक तुष्यंतु दुर्जनाहा असा न्याय असतो. व्यवहारात आपण कितीही चांगलं प्रामाणिक न्यायाने धरून आपला जो कार्यभाग आहे त्यामध्ये सकल अंगाने विचार करून आपल्यापासून कोणाला त्रास होऊ नये म्हणून कितीही निर्णय घेत असलो तरी ते उलथून पाडणारे असू शकतात. आणि शेवटी एका स्टेजला आपण असं म्हणतो तुष्यंतु दुर्जन, ते तरी सुखी हो. ठीक आहे, असं करणे त्यांना सुख वाटतंय ना, ठीक आहे, ते तरी सुखी हो. तसं तो म्हणतो तुझं पाप सफल हो, तुला नवरा, तुला रामराया, सून, लक्ष्मण ह्यांच्यापेक्षा राजमाता म्हणून घेणं, भरताला राज्य देणं हे वाटतंय ना, हे पाप आहे, हे चूक आहे, पण तुला हवे ना ते सफळ हो, असा निरोप तो समुद्राला सांगतो. सांग. आणि ऊर्ध्वम अवलोक्य म्हणजे वर बघतो आणि म्हणतो रामाचं हे सगळं कथा श्रवण झाल्याने होरपळलेला संदग्ध हृदय अशा मला घ्यायला पितर आलेले आहेत. हे सुद्धा लोकानुभूती, काही शास्त्र याला धरून आहे. कारण जेव्हा मनुष्य मरतो ना त्याच्या काही काळ तो आपल्या नॉर्मल अवस्थेत नसतो, तो वेगळ्याच प्रतलात किंवा स्तरावर जगत असतो आणि त्याला पितरांची दर्शनं होतात. ते एक लक्षण आहे जवळ, अगदी मृत्यू जवळ आल्याचं. आणि मग त्याला पितर दिसायला लागतात आणि तो आपल्या विश्वात नाही, तो स्वतःच्या विश्वात आहे. आणि तो म्हणतो की माम आश्वासयितुम, कारण मी संदग्ध हृदय, मी अगदी होरपळून निघाले माझं अंतःकरण, आणि म्हणून मला थोडंसं शांत करण्यासाठी किंवा मला सावरण्यासाठी माझे पितर इथे आले आहे. आणि आपस्तावत म्हणून तो पाणी मागतोय आणि कांचुकीय ते पाणी घेऊन येतोय. आणि ते पाणी राजा आचमन करून म्हणतो त्या पितरांना, म्हणजे देवेंद्राचे सखा दिलीप, रघु, अज, आपण सर्वांनी, म्हणजे त्याचे पिता, आपण सर्वांनी येण्याचं कोणतं कारण आहे बरं? आपल्याबरोबर राहण्याची ही माझी वेळ आली आहे. किम अभिगमन कारणम भवद्भिः स वसने समयो ममापि तत्र. इक्ष्वाकु कुलाचं जे मरण आहे ते योगेन अंते तनु त्यजाम असं आहे. त्याला शोकाने मरण आलेलं आहे, ओढून घेतल्यासारखं आलेलं आहे. हा तनुत्याग असा नाही, परंतु त्याला मरण कळलेलं आहे, हेही सत्य आहे. आणि तो म्हणतो राम वैदेही लक्ष्मण अहम इतः पितॄणाम सकाशं गच्छामि. कारण तो म्हणतो पितृवाला न्यायला आलेत, कारण त्यांच्याकडे राहायची, त्यांच्या जवळ राहायची वेळ आता आलेली आहे. म्हणून पुन्हा त्या तिघांचं नाव घेतो आणि तो प्राणत्याग करतो. अशा पद्धतीने या दुसऱ्या अंकामध्ये मुख्य भाग हा दशरथाचा आहे.
आणि करुण म्हणजे कारुण्याचं जे चित्रण केलेलं आहे ते अतिशय भावस्पर्शी आहे, सहज आहे. आणि म्हणून मी जे म्हटलं की जीवनामध्ये कारुण्य कोणालाच नको असतं. सु म्हणजे निर्मळ, ख म्हणजे वातावरण, असं सगळ्यांना हवं असतं. दुस म्हणजे वाईट, ख म्हणजे वातावरण. असं वाईट वातावरण कोणत्या जीवाला बरं आवडेल? पण ती अनुभूती जी आहे कारुण्याची ती शब्दगत झाली, ती वाङ्मयीन स्पर्श तिला झाला कवीच्या लेखणीचा, प्रतिभेचा, की ते जे वाङ्मयीन विश्व आहे त्यात रंगवलेलं कारुण्य हा आस्वादाचा विषय होऊ शकतो. आणि म्हणून याला करुण रस असा शब्द वापरलेला आहे वाङ्मयामध्ये. आणि हा दुसरा जो अध्याय आहे यामध्ये संपूर्ण करुण रस याचा अत्युत्कृष्ट परिपोष केला आहे. तो करताना कृत्रिमता किंवा फॅन्टसी किंवा मनाला न पटणाऱ्या गोष्टी मुळीच नाही. राम गेला हा दुःखाचा वज्राघात दशरथाला सहन झाला नाही. आणि आपल्या भेटीने दशरथ डळमळेल म्हणून खरं म्हणजे राम तिथे गेलेला नाहीये, निरोप घेतलेला नाहीये. त्यामुळे त्याला एक सल पण दिसतोय की मला न भेटता गेले. एवढं काय धर्माचं प्रत्येक वेळेस पालन केलं पाहिजे, या छोट्या छोट्या भावच्छटा उलट असुलट विचारांच्या धाग्यांची गुंफण घातलेला हा करुण रसाचा एक छोटासा अंक आहे. आणि याच्यानंतर पुढे तिसरा अंक आहे, त्यात एक वेगळी पूर्णपणे कल्पना आहे, ज्यात नाटकाच्या शीर्षकाशी सुद्धा संबंध आहे. याचा विचार आपण पुढे गेल्यावर करूयात. धन्यवाद.